घरी बनवलेले दही वडे कडक होतात, मऊसूत असे भिजत नाही। आज एकदम कापसासारखे मऊसूत दही वडे बनवूयात। त्यासाठी अर्धा कप व्हाईट उडीद डाळ 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून 6 तास भिजवून घेतलेली आहे। आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची, त्याबरोबर आईस क्यूब टाकून डाळ चांगली बारीक दळून घ्यायची। या डाळीला 2 मिनिटं फेटून घ्यायचं। पाण्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघायचं, पाण्यावरती पीठ तरंगायला लागलं की समजायचं पीठ परफेक्ट तयार आहे। आता यामध्ये अर्धा चमचा जिरं, छोटा पाव चमचा हिंग, चवीनुसार मीठ, एक कापलेली हिरवी मिरची टाकून मिक्स करायचं। तेल गरम करायचं, तेलामध्ये एक भजी टाकून बघायची, ती जर तरंगून वरती आली की समजायचं तेल सुद्धा परफेक्ट गरम आहे। यामध्ये पटापट छोटी छोटी भजी तोडून घ्यायची, अलट पलट करत हाय फ्लेम वरती ही भजी सुद्धा तळून घ्यायची। भजींना चांगला कलर आला की लगेच तेलामधून भजी बाहेर काढून थोडीशी थंड करायची। खुसखुशीत उडीद भजी सुद्धा तयार आहे। आता दही वडे बनवण्यासाठी थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। पाण्यामध्ये मीठ चांगलं मिक्स करून थोडीशी थंड केलेली भजी टाकून घ्यायची। थंडगार गोड दही चांगलं फेटून मऊसूत करून घ्यायचं। दहीमध्ये साखर टाकून दही मी फ्रीज मध्ये ठेवलेलं होतं, दही फेटून घेतलेलं आहे, तोपर्यंत वडे सुद्धा चांगले भिजलेले आहेत। आता इथे या वड्यांमधलं हलक्या हाताने पाणी काढायचं आणि वरतून थंडगार दही, हिरवी चटणी, गोड चटणी, लाल मिरची पावडर, चाट मसाला, अगदी थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकून थंडगार दही वडे एन्जॉय करायचे। एक नंबर लागतात, हॉटेलमध्ये जाऊन खाण्याची सुद्धा गरज नाही।